आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क। निपाणी देवगड महामार्गावर भीम बांधवांचे ठिय्या आंदोलन। राधानगरी निपाणी रोडवरती राधानगरी एसटी आगारच्या समोर आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीने सुमारे तासभर ठिय्या मारत रास्ता रोको केला। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रास्ता रोको विसर्जित करीत राधानगरी एसटी आगार ते राधानगरी तहसील कार्यालयापर्यंत आंदोलकांनी विविध घोषणा देत रॅली काढली। या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर अवमानकारक बोलणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। रॅली राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर रॅलीचं रूपांतर सभेत झाले। यावेळी संजय कांबळे, दीपक कांबळे, प्रवीण कांबळे, डॉक्टर MD कांबळे, साताप्पा कांबळे, रवी मरगळे, राज, वैभव शोभा, रामचंद्र, रवी कांबळे, प्राचार्य चंद्रशेखर कांबळे, राऊ कांबळे, SV आयनीकर, विनोद कांबळे, RB कांबळे, आंबेडकर अनुयायी उपस्थित होते। न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। काही राजन तालुक्यातील भीम बांधव आहेत, त्यांनी रास्ता रोको केला, तसेच तहसील कार्यालयावरती मोर्चाही काढला। त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया आहे की काय त्यांच्या भावना आहेत। तर काय सांगाल? 4 दिवसापूर्वी या देशाचे गृहमंत्री तडीपार गुंड अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या बद्दल संसदेमध्ये अपमानजनक वक्तव्य केले। त्यामुळे समस्त भारतीयांच्या आमच्या अस्मिता दुखावली गेली आहे। त्याचा आम्ही सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं राधानगरी तालुक्याच्या वतीनं तीव्र अशा कडक शब्दात आम्ही निषेध करतो। त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेलो आहोत। सर, तुम्हाला काय वाटतं? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान केले, समस्त आंबेडकर चळवळीतल्या लोकांच्या भावना दुखवलेत आणि आंबेडकर चळवळीतल्या लोकांच्या भावनेशी आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत। हे आम्ही गप्प बसणार नाही। बाबासाहेबांच्या विषयी अपशब्द बोलणाऱ्याला आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या माध्यमातून आम्ही शिक्षा देऊ एवढी निश्चित मी सांगतो।